हाय फ्रेंड्स, कशा आहात? तर स्वागत आहे तुमचं शीतल रेसिपीमध्ये. तर चला, आज आपण बनवणार आहोत सणाची आमटी. तर त्यासाठी बघा, मी इथं चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा, लसूण, अद्रक, खोबरे, टमॅटो आणि 2 तेजपत्ते. तर त्यासाठी मसाले पाहून घेऊया. मिरची पावडर, काळे तिखट, धना पावडर, नमक आणि हळद. बघा, हरभऱ्याची डाळ एकदम बारीक करून घेतलेली आहे. तर चला आपण सुरुवात करूया. तर बघा, मी 1 चमचा तेल ओतलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण कांदा फ्राय करून घेऊया. बघा, कांदा फ्राय झालेला आहे. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर खोबरे फ्राय करून घेऊया. खोबरे पण आपण ब्राऊन कलरचं होईपर्यंतच भाजून घेऊया. बघा, खोबरे ब्राऊन झालेलं आहे. तर हे पण आपण काढून घेऊया. यानंतर लसूण आणि टमॅटो फ्राय करून घेऊया. यानंतर अद्रक बारीक करून टाकूया. त्यानंतर कोथिंबीर आणि घेतलेला तेजपत्ता टाकून घेऊया. आणि कढीपत्ता. तर आता हे सर्व आपण भाजलेले एका मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तर बघा, सर्वात पहिले कांदा आणि खोबरे बारीक करून घेऊया. तर पाहू शकता, खोबरे थोडेसे बारीक झाले आहे. तर यात फ्राय केलेला हा मसाला टाकून घेऊया. तर पाहू शकता, आमटीचा मसाला तयार झालेला आहे. तर बघा, साधारणपणे असा बारीक करून घ्या. चला, तर मग आपण सुरुवात करूया आमटी बनवण्यासाठी. बघा, इथे मी 3 ते 4 पळी तेल ओतलेलं आहे. तर सर्वात आधी आपण कढीपत्ता टाकून घेऊया. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि आपण बनवलेला मसाला. तर हा मसाला एकदम बारीक गॅसवर फ्राय करून घेऊया. पाहू शकता, मसाल्याने तेल सोडलेलं आहे. तर यामध्ये घेतलेले सर्व मसाले टाकून घेऊया. तर 2 मिनिटं हा मसाला झाकून ठेवूया. तर 2 मिनिटं झालेले आहेत. आपण मसाला एकदा हलवून घेऊया. यानंतर आमटीची डाळ याच्यामध्ये ओतून घेऊया. यानंतर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पाणी ओतून घेऊ शकता तुम्ही. एक 10 मिनिटं बारीक गॅसवर ही आपली आमटी उकळून घेऊया. बघा, पाहू शकता, आमटीला उकळी आलेली आहे आणि तरी पण खूप छान आलेली आहे. आणखी याला 5 मिनिटं बारीक गॅसवरती ठेवून देऊया. म्हणजे आपली झणझणीत आमटी तयार होईल. बघा, या पद्धतीने एकदा नक्की सणाची आमटी ट्राय करा. तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.